गेल्या 2 दिवसापासून प्रभाग नंबर 3 मध्ये पूर्ण पैशांचा महापूर चालू आहे। आपल्याला माहीतच असेल, प्रभाग क्रमांक 3 हा महाराष्ट्राच्या अतिशय सेन्सिटिव्ह प्रभागामध्ये येतोय आणि मी स्वतः तिथं प्रभाग 3 क मध्ये उमेदवार आहे। मला सकाळपासूनच माहिती भेटली होती की प्रभाग 3 क मध्ये हरिओम चाळ आणि तो पट्टा पैसे वाटप चालू आहे। गेले 1 तासपासून मी पूर्ण त्या प्रभागात फिरत होतो आणि त्या ठिकाणी टोटल 4 लोक होती। त्याच्यातला अजून एक मुलगा पळाला, तो भूषण भोईर यांचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच्यातून 2 मुलांना मी पकडलंय। हे बघा, हे पैसे आहेत, हे पाकिटामध्ये भरलेले पैसे आहेत, खाली पाकिटात हे पैसे पण आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजय देवडा जो कोलसेतचा मुलगा, त्याचा आपल्या प्रभागाशी काही संबंध नाही आहे, तो सुद्धा होता। आणि तिथला हरिओम चाळीतला जो भूषण भोईरचं ऑफिस सांभाळतो तो गणेश पटवा, हे लोक 5-5 हजाराची पाकिटं करून वाटत होती। ही कॅश आहे आणि हे त्यांच्याकडून रिकवर झालेले पैसे आहेत। आणि मी बोललो ना, यांच्यासोबत जे दोघे होते पळून गेले, त्याच्यातला एका मुलाचं नाव माहिती नाही मला, मात्र एक त्याच्यातला भूषण भोईर यांचा मुलगा सुद्धा होता। आणि ह्यांनी अगोदर पूर्ण फिल्डिंग लावून ठेवले, 2-2 गलीमध्ये मुलं उभा करून गेले। त्यांना समजल्यानंतर 2 पळाले आणि आम्ही यांना पकडलं आणि आता सध्या पोलिसांच्या स्वाधीन दिलेलं आहे। म्हणून माझी सगळ्या मीडिया आणि सगळ्या इलेक्शनच्या ज्या काही शासन आहे किंवा प्रशासन आहे इलेक्शनवरती नजर ठेवून त्यांना विनंती आहे, प्रभाग क्रमांक 3 हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे। फक्त गल्लोगल्लीच काय, अहो एखाद्या सोसायटीमध्ये सुद्धा प्रलोभनं दिली जात आहेत। मी राहतो त्या रुणवाल पल या सोसायटीमधील लोकांना सुद्धा आम्ही CCTV बसवून द्यावं, आम्ही ही बसवून द्यावं, अशी जी प्रलोभनं दिली जातात ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। मात्र जे निवडून येणार आहेत, सामान्य करता आहेत, गेली 15 वर्षापासून काम करतायत, अशांना न्याय मिळणार नाही। मला वाटतं असं पैसे वाटपच करायचं तर इलेक्शनच घेऊ नका ना, जे काय पैसे भरायचे पैसे द्या आणि निवडून या। म्हणजे लोकशाहीचा कुठंतरी तुडवली जाते पायदळी आणि हे प्रशासन बघत राहत असलं, हे कुठंतरी चुकीचे आहे। थेट आरोप कोणावरती आहे आणि ते उमेदवार कोण आहे आणि तुमच्या समोर ते उभे आहेत? नक्कीच एक लक्षात घ्या, जे अपक्ष पॅनल आहे, भूषण भोईर असतील, मधुकर पावसे असतील, आणि हे पकडल्यानंतर मधुकर पावसेंचा फोनसुद्धा मला आला होता माझ्या मोबाईलवरती की आम्ही कोणाचे फोन उचलले नाहीत। एक लक्षात घ्या की गेल्या 2 ते 3 दिवसापासून पैशाचा महापूर इकडे चालू आहे आणि हे पैसे वाटप चालू आहे। मी म्हटलं नाही, इथं 2च सत्ताधारी आणि माजी नगरसेवक यांच्यातच वाद चालू आहे सेनेमध्येच। आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं अतिशय काम चांगलं चालू नसताना या ठिकाणी कुणालाही उमेदवारी दिली नाही, कारण यांच्यामध्ये आपापसामध्ये एवढे वाद आहेत। सेनेमध्ये 3 पॅनल उभे आहेत आणि हा जो पैसे वाटप आणि वादविवादाचा मुद्दा यांच्यामध्येच आहेत। यांना भीती आहे पूर्णपणे की निवडून येणार नाही। 15-15 वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत, एवढं राहूनसुद्धा महापौर पण राहून गेलेत, मात्र आपलं काम कुठलंही काम केलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही भीती आहे आणि पैशांचं वाटप चालू आहे। सोसायट्यांना आमिषे दिली जात आहेत, तर त्याच्यामुळं हे जे चालू आहे ना, हे कुठंतरी चुकीचा प्रकार आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे माझी की त्यांनी योग्य ते हे केलं पाहिजे। निवडणूक आयोगाकडे काय तक्रार पूर्ण नाही, आता SSTचा इलेक्शन कमिशनचं हे आलेलं स्क्वॉड, त्यांच्या आम्ही हे स्वाधीन करतोय आणि आम्हाला खात्री आहे की ते आम्हाला सहकार्य करतील। कुठल्या संस्थेचं तुम्ही तरी नाव घेतलं होतं, ते कुठली संस्था आहे आणि पैसे वाटप? नाही, संस्था नाही, तो संस्थेचं त्याचं ऑफिस आहे, त्या संस्थेचं ऑफिस नावाला आहे, तिथं भूषण भोईर ऑफिस बसतो आणि तो त्याचा हे करतो। ठीक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।